आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। विजयकुमार घाटगेंनी अजित पवारांची भेट घेतली। यावेळी कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं। दरम्यान राजीनामा न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा विजयकुमार घाटगेंनी दिला। मुंडेंना पुन्हा संधी देऊ असे अजित पवारांनी संकेत दिले। धनंजय मुंडे यांना न्यायालयाने एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे, दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल। ती पुढे आली की त्यात जर त्याचा दुरान्वयीय संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ असं अजित पवार म्हणाले। काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्यानं मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळातच कळेल अशी पोस्ट करत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले। तर या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांना सल्ला दिला। उद्या माणिकराव कोकाटेंचे समर्थक शक्ती प्रदर्शन करणार आहेत। सिन्नर मतदारसंघात उद्या सकाळी 10 वाजता कोकाटेंचे समर्थक एकवटणार असून खोटी बदनामी करून गैरसमज पसरवल्याचा आरोप करत निषेध नोंदवला जाणार आहे। मनसेच्या अमेय खोपकरांनी मल्टिप्लेक्स मालकांना इशारा दिला। माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही, मात्र इथून पुढे काचा फुटणार असं खोपकर म्हणाले। दुसऱ्या आठवड्यात थिएटरमध्ये येरे येरे पैसा 3चा एकही शो दिलेला नाही असा आरोप खोपकरांनी केला। मल्टिप्लेक्स थिएटर विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे। मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये जागा दिली जात नाही तर मराठी चित्रपट प्रदर्शित होताच तो आठवडाभरात काढून टाकला जातो असा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई 3 दिवसीय अमरावती दौऱ्यावरती आहेत। दारापूर गावात जाणाऱ्या मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे आणि या प्रवेशद्वाराचं भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही असं वक्तव्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले। सरन्यायाधीश भूषण गवई आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। या दौऱ्यातील एका कौटुंबिक कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले। सरन्यायाधीश भूषण गवई आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी वकिलांचे कान टोचले। आजकाल अशी परिस्थिती आहे की एखादा 25 ते 26 वर्षाचा वकील खुर्चीवर बसलेला असतो तेव्हा 70 वर्षाचा सिनियर वकील जरी आला तरी खुर्ची देत नाहीत। कधी कधी मला म्हणावं लागतं की थोडा तरी सिनियर वकिलांचा सन्मान ठेवा अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवईंनी वकिलांना सल्ला दिला। मालवी कराड धनंजय मुंडेंनाही अडचणीत आणणार होता असं वक्तव्य विजयसिंग बाळा बांगर यांनी केलं आहे आणि या तर धनंजय मुंडेंच्या कुटुंबाला पुरावे देणार असल्याचंही ते म्हणाले। शिर्डीच्या साई मंदिरात मंत्री संजय राठोडांनी दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी सहकुटुंब साईंचं दर्शन घेतलं। दरम्यान शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद राहण्याचं साकडं त्यांनी घातलं। गोकुळ झा यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गोकुळ झा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टात नेत असताना गोकुळ झा यांनी पोलीस आणि पत्रकारांशी उज्जत घातली। पुणे आणि मुंबईत सीबीआयनं मोठी कारवाई केली। आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक करण्यात आली। 27 मोबाईल, 17 लॅपटॉप, 1,60,000ची रोख रक्कम आणि 150 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले। तर एका आरोपीकडनं 6,94,000ची क्रिप्टोकरन्सी आणि दुसऱ्या आरोपीच्या घरातून 9,60,000 रुपये अशी रोख रक्कम मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। केंद्र सरकारनं अश्लील, विडंबनात्मक आणि प्रौढांसाठी असलेला कंटेंट प्रसारित करण्याच्या आरोपांवरून अनेक ॲप्स, OTT प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईट्सवर बंदी घातलेली आहे। यामध्ये अल्ट बाबाजी, उलू, बिग शॉर्ट्स ॲप, देसी फ्लिक्स, बुमेक्स, नवरसा, लाईट आणि गुलाब ॲप अशा एकूण 25 ॲप्स आणि वेबसाईट्सचा यामध्ये समावेश आहे। कबूतरखान्यांवरील विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांवरील वैद्यकीय डेटा सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलेत। केम रुग्णालयातील फुफ्फुसी औषध विभागाच्या प्रमुख डॉक्टर अमिता आठवले यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयानं स्वीकारलंय आणि या प्रतिज्ञापत्रात कबूतरखान्यांवरील विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांवरील वैद्यकीय अहवाल आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांनी धाडं टाकली। पोलीस आयुक्त कार्यालय आणि सिटी चौक पोलिसांकडून संयुक्तरित्या कारवाई करत 60 जणांना ताब्यात घेण्यात आलं।
डोंबिवली पश्चिम परिसरात गटाराच्या पाण्यात केळी धुवून फळांची विक्री होत असल्याचा आरोप केला जातोय। डोंबिवलीतील रहिवासी राजेंद्र सावंत यांनी गटाराच्या पाण्यात केळी धुतानाचा व्हिडिओ शूट केला आणि यामुळे आता डोंबिवलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला। सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे आणि या 2 दिवस उलटूनही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद न झाल्यानं नागेश मडके जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले। परिवारासह नागेश मडकेंनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला असून गुन्हा दाखल करा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफियांनी धुमाकूळ घातला। कर्मचारी आणि वसुली एजंट यांच्यात तुंबळ हाणामारी झाली। अमोल लाखे या तरुणाने 6 ते 7 वाहनांची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली। अमोल लाखेचा कुख्यात गुंड निलेश धायवडशी संबंध असल्याचं उघड झालं। शेतात पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानं 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। अमरावती जिल्ह्यात ही घटना घडली आणि या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह वीज वितरण कार्यालयात आणला। वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला। जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचारामुळे कंत्राटदाराची आत्महत्या झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी केला। दरम्यान मंत्री गुलाबराव पाटलांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली। राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटींची बिलं थकीत आहेत। दरम्यान थकीत बिलं मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटदार संघटनेनं राज्य सरकारला दिला। हर्षल पाटीलनं थकीत बिलांच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। हर्षल पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य ठेकेदार असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी महत्त्वाचा खुलासा केला। हर्षल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांची रक्कम राज्य शासनाकडे थकीत आहे असं मुख्य ठेकेदारांनी सांगितलं। हर्षल पाटील यांना तांदूळवाडी आणि मालेवाडी या 2 गावांच्यासाठी जलजीवन मिशन योजनेचा सबलेट देण्यात आलं होतं। वाशीमध्ये हर्षल पाटलांच्या आत्महत्या केल्यानं कंत्राटदारांनी आंदोलन केलं। जलजीवन मिशनचं थकीत बिल तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये हर्षल पाटलांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ कंत्राटदारांनी आंदोलन केलं। तातडीनं थकीत बिलं देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तांसा धरणाचे 19 गेट उघडण्यात आले। धरणातून 20,995 क्युसेक्सने तांसा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला। दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाचे आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। शहापूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। यामुळे भातसा धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे। यामुळे धरणातून 6,300 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला। रायगड जिल्ह्याला कालपासूनच हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। आजही रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। रायगडमधील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। रोह्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले। धरणातून 1,29,355 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान प्रशासनाकडून भंडारा गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला। मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यानं लोणावळ्यातील पवना धरणातील पाणीसाठा वाढतोय। सद्यस्थितीत धरण 83% भरले। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे। त्यामुळे धरणातनं पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात करण्यात येतोय। त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कतेचा त्यांना इशारा देण्यात आला। गडचिरोलीत मुसळधार पाऊस। गडचिरोली जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही मार्ग बंद अवस्थेत आहेत आणि भामरागड तालुक्यातील 100 गावांचा संपर्क तुटला आहे। तर सिरोंचावरनं जाणारा 2 राज्यांना जोडणारा निजामाबाद जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला भगदाड पडले। पुलाची संरक्षक भिंत कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलेला आहे। दरम्यान भिवंडीत पावसाची संततधार सुरूच आहे। पावसामुळे कामवारी नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले। नदीलगतच्या शहर परिसरातील माडा कॉलनी, ईदगाह, शेलार या परिसरात पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जाते। भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरीतील गरम पाण्याचे कुंड पाण्याखाली गेलेत। वैकुंठधाम स्मशानभूमीतही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। घाटाच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या असून तांसा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यास भिवंडी आणि वाडा तालुक्यातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे। साताराच्या महाबळेश्वरमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली आणि यावेळी महाबळेश्वरमधील धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसाने ओढ घेतल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती। दरम्यान आता पावसाला सुरुवात झाल्यानं पिकांना जीवनदान मिळाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। शेतीच्या बांधावरून हे दृश्य सुरेख वाटतं।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अमृतांजन ब्रिजजवळ दरड कोसळली. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ही दरड कोसळली आणि त्यामुळे सध्या केवळ एकच लेनवरनं वाहतूक सुरू आहे. वाहतूक संथगतीनं सुरू आणि दरम्यान दरड काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. खारघरमधील पांडवकडा धबधब्यात अतिउत्साही तरुण अडकला होता. धबधब्यात उतरून जाण्याच्या नादात पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं तरुण अडकला. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी या तरुणाला दोरीच्या साह्याने बाहेर काढले. वर्धा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे वर्धा धरणाचे 5 तर वडगावातील प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत. दरम्यान शेती पिकांना दिलासा मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे मका पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. दरम्यान नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. बीडच्या नारायणगडाच्या महंतांनी घोषित केलेले उत्तराधिकारी महंत संभाजी महाराज यांना बैठकीतून एकमुखी मान्यता देण्यात आली. ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नाशिकच्या दाभडी गावात जिल्ह्यातील पहिली AI लॅब सुरू करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 5वी पासून विद्यार्थ्यांना AIचे धडे देण्यात येणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ड्रोनद्वारे औषधं पुरवण्याची पहिली चाचणी आरोग्य विभागातर्फे यशस्वीरित्या घेण्यात आली आहे. तळगाव तालुक्याच्या बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बिलगाव ते सावरिया दिगर दरम्यान ड्रोनद्वारे औषध पुरवठा करण्यात आला.